धनंजय माने इथेच राहतात. टाक टाक टाक. आता 2:15 वाजलेले आहेत. आम्ही 2:45 वाजता ट्रेकची सुरुवात केली. खूप अवघड ट्रेक आहे, सोपं नाही आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही चाललेलो आहे कुंडलिका व्हॅलीसाठी. जर तुम्ही लास्ट टाईम पाहिलात तर आपण गेलो होतो अंधारबनच्या ट्रेकसाठी. अंधारबनसाठी माझ्याबरोबर 4 जण होते. माझ्याबरोबर तेजस होता, माझ्याबरोबर तन्मय होता, श्रीधर होता आणि अक्षय होता. आज आम्ही चाललेलो आहे कुंडलिकासाठी, जे की अंधारबनच्या 1 किलोमीटर अलीकडे आहे. आणि आज माझ्याबरोबर आहे माझा मित्र वैभव माने. आज आम्ही सकाळी थोडासा उशीरनं निघालेलो आहे कुंडलिका व्हॅलीसाठी आणि आम्ही पौडच्या पुढे आलेलो आहे. जेमतेम 1 तास लागेल आम्हाला इकडून अजून कुंडलिका व्हॅलीला जाण्यासाठी. तर पाहूया अजून आजचा काय सीन भेटतो आपल्याला, कारण आज बरंचसं ऊन आहे. पाऊस थोडासा कमी झालेला आहे. 4 दिवसामध्ये पाऊस खूपच कमी झालेला आहे आणि उन्हाच्या खूप झळा लागत आहेत आज. तर चला बघूया आता. आज आम्ही चाललो आहे कुंडलिका व्हॅली व त्याचबरोबर व्हॅलीपासून 10 किलोमीटर अंतरावर वडुस्ते गावाजवळ असलेल्या किल्ले कैलासगडला. तो किती मस्त झेंडा घेऊन थांबलाय बघ ना. तो समोर मुलगा चाललाय ना, कंटिन्यू हातामध्ये झेंडा घेऊन थांबलाय तो. अरे त्यांच्याकडे आहे ना, लास्ट टाइम आमच्याकडे पैसे नव्हते ना काहीच. त्यांनी आम्हाला पैसे दिले होते. आम्ही त्यांना ट्रान्सफर केलं होतं त्यांच्या हॉटस्पॉटनी. त्यांच्याकडे चहा प्यायला थांबूया. अरे नेटवर्क नाही इकडनं आता. मग तुला त्यासाठीच म्हणलं ना मी. एक चहा आणि एक पाणी बॉटल. शेवटच्या वेळी जेव्हा आम्ही अंधारबनसाठी ताम्हिणीला आलो होतो त्यावेळी आमच्याकडे काहीच रोख रक्कम नव्हती. त्यामुळे आम्ही याच हॉटेलमधून थोडीफार रोख रक्कम ऑनलाईन कॅश देऊन घेतली होती. मुळशी धरणाचा सुंदर नजारा बघत चहा घेतला व लगेच काही मिनिटात पुढच्या प्रवासासाठी निघालो. मी व्हिडिओ घेणार होतो तू. ताम्हिणीमध्ये जेव्हाही देवकुंड कुंडलिकासाठी जातो तेव्हा येथील सुंदर रस्ते, हिरवीगार झाडी, सह्याद्रीतील डोंगररांगा व मुळशी धरणाचा नजारा मन मोहून टाकतात. जसं की तुम्ही आमच्या अंधारबनच्या व्लॉगमध्ये पाहिला असाल की रोख रक्कम नसल्यामुळे व या भागात नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला चांगलीच अद्दल घडली होती. त्यामुळे यावेळेस रोख रक्कम स्वतःजवळ ठेवली व त्याचा फायदाही येथे आल्यावर होतच होता. तर मित्रांनो, आता आम्ही ताम्हिणीमध्ये एंट्री मारलेलो आहे आणि सुंदर नजारा तुम्ही बघू शकता. ताम्हिणीचा सुंदर नजारा, एकदम खूपसूरत. आज ॲक्च्युली पाऊस असायला पाहिजे होता, पण आपल्या ह्याच्यामध्ये नाही आहे पाऊस. तर काय करणार आपण. वा 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 वा, आय लव ताम्हिणी. बाप रे, बघ दिसलं का? त्या दिवशी दिसलंच नाही आम्हाला. दरड कोसळली ती, दिसते का नाही समोर. अंधारबन, सावळ्या घाट व कुंडलिका तसेच कैलासगडला जाण्यासाठी आपल्याला येथून उजव्या बाजूस असलेला रस्ता निवडावा लागतो. हो, इकडनं ह्याला जायला येतात सावळ्या घाट. हो, दिसायला का तरी. हे काय म्हणतात कुंडलिका व्हॅली आणि समोरच्या साईडला जे आहे ना ते अंधारबन जंगल. किती रुपये घेत आहे एकाला काय माहिती. सोडते ना. अरे पहिलं फ्री होतं, आता यांनी सर्व्हिस चालू केले ना. वॉशरूम, पार्किंग. पहिला गाड्या इकडेच लावायच्या आधी मधी. काय झालं, गाड्या इकडे का लावल्या. कॅमेरासाठी एक्स्ट्रा चार्ज असं सांगू नये, कारण तिकडे अंधारबनला तसंच केलं होतं. कॅमेऱ्यासाठी
350 का काय तरी. येथेही अंधारबनसारखेच चार्जेस पे करावे लागतात, जे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी वेगळे आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कुंडलिका व्हॅलीला आणि इकडे कार पार्किंग्ज आहेत आणि तिकडे तिकीट हाऊस आहे आणि हे जे तुम्ही चेअर बघताय हे बसण्यासाठी इकडे केलेले आहेत. फॅमिली पिकनिकसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे हा. 140 रुपये ह्याची एंट्री फी आहे आणि इकडे खाली दिसते ती व्हॅली आहे आणि समोरच्या साईडला जर तुम्ही पाहिलात जो आपण लास्ट ट्रेक केलेला तो अंधारबनचा, तो व्ह्यू समोरून इथे पाहिलेला व्हॅलीचा. आणि अंधारबनसाठीचा जो ट्रेल आहे तो इकडून असा फिरून ह्या डोंगराच्या कडेकडेने तिकडे मागच्या साईडला आहे. म्हणजे कुंडलिका व्हॅलीपासून फक्त 1 किलोमीटर पुढे, जिकडे तुम्हाला पिंपरी डॅम लागतं ना तिकडून पुढे. लोक पहिला तिकडे जाऊन फोटो काढायचे त्या दगडावरती, खालच्या दगडावरती. सह्याद्री पर्वतरांगेतील तामिनीमध्ये असणाऱ्या सुधागड वन्यजीव अभयारण्यातील कुंडलिका व्हॅली आल्हाददायक, आकर्षक आणि सुंदर आहे. हे आम्ही व्ह्यू तिकडनं समोरनं बघितला. हे कसा हां 140 रुपये. तिकडनं कसं जायचं माहीत आहे का? इकडनं 1 किलोमीटर रस्ता आहे, पार्क करायचं आणि असा पूर्ण ट्रेल आहे तिथपर्यंत. लोक हां तिकडनं पुढनं पण रस्ता आहे आणि खाली तिकडे देवकुंडच्या तिकडे उतरतात. पाऊस नाही ना म्हणून जरा पाणी नाही, पाणी बिनी पडताना ना एक नंबर व्ह्यू दिसतं. माने आपल्याला कैलासगडला जायचं. माने जेवण बिवण नंतर न करायचं सांगा लागलं. मी टाकणार आहे, नको टेन्शन घेऊ. तुला फेमस करायचं आहे मला. वैभव माने येतेच राहतात का? इकडं बघून तरी हाच थोडा. धनंजय माने इथेच राहतात. टाक टाक टाक. कुंडलिका व्हॅली पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडते. तसेच कुंडलिका नदीचे हे उगमस्थान आहे. ही नदी आणखी रुंद होऊन रेवदंडा खाडीमार्गे अरबी समुद्राला जाऊन मिळते. जर तुम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आव्हानात्मक आणि फायद्याचा साहसी ट्रेक शोधत असाल तर कुंडलिका व्हॅली ट्रेक हा एक उत्तम पर्याय असू शकतो. लोनावला इधर से आगे जाने का एक रोड राइट में जाएगा, लेफ्ट में जाएगा. लेफ्ट में जो जाता है ना वो जाएगा. वो रोड बहुत ऑफ रोड है. हाँ कोई ऑप्शन है? नहीं, दूसरा नहीं, एक ही है वो. हाईवे से भी कुछ दिखा नहीं रहा. अच्छा नहीं, उतना ही है, एक ही है. हाँ काय रस्ता है भाई. असल चालू करणारा म्हणजे ते प्रायव्हेटमध्ये घेतलं त्यांनी. डावीकडे गेलेली वाट ही भांबुर्डे गावातून पुढे साल्टरखिंड व त्यानंतर पुढे पेठ शहापूर, जिथे सुंदर असा कोरीगड वसलेला आहे, व पुढे जाऊन लोणावळ्यातील टायगर पॉईंटकडे निघतो. व सरळ ही पुढे गेलेली वाट वडूसे गावातून पुढे कैलासगडच्या ट्रेक स्टार्टिंग पॉईंटकडे जाते. कैलासगड वडूजरे गाँव आगे है क्या? अभी यहाँ से 2-3 किलोमीटर जाना पड़ेगा आपको लगभग. 2-3 किलोमीटर. आदिवासी है, उसके बाद और आगे जाना पड़ेगा. ऐसा थोड़ा राइट पड़ेगा, ऊपर में कैलाशगढ़. अच्छा कौन सा? वो घनगड. वो नहीं. तुम्ही इकडून आले का? नाही मी आम्ही इकडनं. हाँ मुळशीतनं 4 और किलोमीटर इधर से है. ऊपर में है, उधर जिधर अपना वो माड़ी. माहिती आहे सगळं. हाँ हाँ आगे पूछेंगे वो बताएंगे आपको. चलेगा. जर तुम्ही लोणावळा मार्गे कैलासगडला जाणार असाल तर मार्गामध्ये लोणावळ्यात दाखल होताच प्रथम टायगर पॉईंट, पुढे शिवलिंग पॉईंट, पुढे आंबी व्हॅली व पेठ शहापूरजवळ येताच किल्ले कोरीगड आहे व पुढे भांबुर्डेजवळ येताच उजव्या बाजूचा आहे घनगड व पुढे भांबुर्डेच्या डाव्या बाजूचा मार्ग मुळशी धरण बॅकवॉटरला लागून कैलासगडकडे येतो.
जर तुम्ही तामिनी मार्गे कैलासगडला येणार असाल तर मार्गात मुळशी धरण, पुढे सावळ्या घाट, त्यानंतर कुंडलिका व्हॅली व त्यानंतर अंधारबन जंगल ट्रेक स्टार्ट पॉईंट म्हणजेच पिंपरी डॅम मार्गात पाहू शकता व त्यानंतर पुढे वडुस्ते गावाजवळ येऊन किल्ले कैलासगडसाठी पोचाल. याच रस्त्याने 1 ते 2 किलोमीटरवर एक खिंड आहे. या खिंडीच्या डाव्या बाजूला एक ट्रान्सफॉर्मर आहे, तर उजव्या बाजूस आहे किल्ले कैलासगड. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या कैलासगडसाठीच्या व्लॉगमध्ये. आपण ॲक्च्युली आलेलो आज कुंडलिका व्हॅलीसाठी, पण कुंडलिका व्हॅलीला आल्यानंतर अंधारबन तर आपण अगोदरच केलेलं आणि कुंडलिका व्हॅलीच्या पुढंच आहे कैलासगड. तर मी पण त्याच्या रिगार्डिंग वगैरे पाहिलेलं नाही आणि आज पहिल्यांदाच कैलासगडसाठी आलेलो आहे. आणि कैलासगडसाठीचा मार्ग समजणं थोडंसं अवघड आहे, कारण आम्ही इकडे तुम्हाला बोर्ड दिसत आहे किल्ले कैलासगड आणि हा रस्ता आहे. इकडून तुम्हाला ट्रेकसाठी वरती चढायचं आहे या मार्गाने. ओके, तर चला आजचा ट्रेक सुरू करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपल्याबरोबर वैभव माने आहे. पहिल्यांदाच वैभव माने आपल्याबरोबर ट्रेकला येतो आहे आणि हा असा रस्ता. होप वैभव माने सांभाळून चालशील, निवांत घे, काही आपल्याला टेन्शन नाही आहे आणि थोडासा आवाज करत चाल, कारण रस्त्याच्या मार्गामध्ये सरीसृप प्राणी असू शकतात. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असणारा एक गिरिदुर्ग किल्ला म्हणजे कैलासगड. तामिनी मार्गे कोकणात उतरणाऱ्या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या कैलासगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. हा किल्ला मुळशी धरणाच्या परिसरात वसलेला एक अपरिचित किल्ला आहे. चढाईसाठी मध्यम ते कठीण श्रेणीमध्ये हा किल्ला येतो. पावसाळ्यात ट्रेक करण्यासाठी तसा हा कठीणच आहे. या छोट्याशा मार्गाने आपल्याला किल्ल्यासाठी वरती जायचं आहे. येताना पाणी असल्याकारणाने या मार्गावरून घसरण्याचे जरा जास्त चान्सेस आहेत. वाट एकदम निमुळती झालेली आहे. माने सावकाश घ्या. सावकाश. तर आपण तिकडे किल्ल्यावरचा ध्वज पाहू शकतो. आपण हे पूर्ण मुळशी आहे, मुळशी धरण. तर मित्रांनो, कैलासगडला आलेलो आहे आम्ही आणि तेही एकही व्हिडिओ न पाहता. आणि रस्ता पूर्ण पावसाच्या पाण्यामुळे, चिखलामुळे थोडासा घसरडा झालेला आहे, निसरडा. माने उतरताना निवांत उतरायचा. कैलासगडला पुण्याहून येण्यासाठी 2 मार्ग आहेत, लोणावळ्यामधून व दुसरा आहे तो तामिनीमधून. पुण्याहून लोणावळा मार्गे कैलासगड हा 114 किलोमीटर, तर पुण्याहून तामिनी मार्गे कैलासगड 78 किलोमीटर इतका दूर आहे. मी एवढ्या अवघड असेल असं एक्सपेक्ट केलं नव्हतं रे. मग तेच ना, ही झाडी वाढली ना, ही झाडी वाढल्यामुळं पायवाट खूप बारीक झाली. खाली बघ रे बाबा, या साईडला उतार. तर हे मित्रांनो, तुम्ही बघू शकता पायवाटातले हे रस्ते पूर्ण खचलेले आहेत, कारण हा पूर्ण ही पायवाट डोंगराच्या एका कोपऱ्यातून जाते. एका साईडला खाली इथं झाडे आलेले, जिथं तुम्ही पाहू शकत नाही, तिथं पूर्ण उतरण आहे, घसरडी वाट आहे आणि हा एवढासाच रस्ता आहे. आणि ह्याच रस्त्याने आपल्याला गडापर्यंत जायचं. निम्मा अजून काय नाही, चालतंय. किती तास लागले तुम्हाला? 2 भेटली पोरं. आमचे 2 भेटले का? कुठशी खाली थांबलेत म्हणून. खालीच काय? गडावरून उतरणाऱ्या काही मित्रांनी गडाची व ट्रेक मार्गाची काही थोडी माहिती सांगितली. तर मित्रांनो, आत्ताच आपले सवंगडी काही भेटले होते. त्यांनी सांगितल्यानुसार अजून अर्धा रस्ता आपला बाकी आहे आणि थोडासा रस्त्याचा पॅचमध्ये खराब आहे.
खड्डा इथं. अशा तऱ्हेने आपल्याला इथे वैभव गाईड करतोय आणि पाहू शकता पूर्ण रस्ता, पूर्ण ही पायवाट पूर्ण झाडांमध्ये लपलेली आहे, काही समजत नाही आहे. पाहूया आपल्याला गडावरती काय काय पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही ही पायवाट पाहू शकता जी पूर्णपणे ढासळलेली आहे. उतरणाऱ्या मित्रांनी या पॅचबद्दल आपल्याला पूर्ण कल्पना दिली होती. येथून पुढे जाताना पायवाटाच्या उजव्या म्हणजेच चढण असलेल्या भागाकडे पूर्णपणे झुकून बाजूस असलेल्या वाढलेल्या झाडांचा आधार घेऊन हा पॅच पार केला. मार्गातील वाढलेली झाडी हे डोळ्यांना इजा पोचवू शकतात, त्यामुळे मार्गावर व झाडांच्या फांद्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात असल्या किल्ल्यांना, दुर्गांना भेट न देण्याच्या कारणांपैकी प्रमुख कारण म्हणजे मळलेली पायवाट आणि ढासळणारे रस्ते, माती, दगड. त्यासाठी गड किल्ल्यांना भेट देणं टाळावं सहसा पावसाळ्याच्या वेळेस. उन्हाळ्यात हेच गड किल्ले अतिशय सुंदर दिसतात. उन्हाळ्यातसुद्धा रस्ते, मार्ग परफेक्ट आपण पाहू शकतो आणि हरवण्याचे चान्सेसही कमी असतात. आता 2:15 वाजलेले आहेत. आम्ही 2:45 वाजता ट्रेकची सुरुवात केली. अर्धा तास झालेला आहे ट्रेक सुरू करून. आणि बऱ्याचशा झुडपातून तुम्ही पाहू शकता रस्ता कसा आहे. ॲक्च्युली आम्ही येणार नव्हतोच, आम्ही कुंडलिका व्हॅली करून परतीचा प्रवास करणार होतो, परंतु म्हणलं पाहूया. ऑन द वे आहे फक्त कुंडलिका व्हॅलीच्या पुढे 10 किलोमीटर आणि जेमतेम आम्ही 70% रस्ता कंप्लीट केलेला आहे. डोळे खूपच वाचवून अशा ठिकाणावरून आपल्याला जावं लागतं. झाडाची एखादी फांदी छोटीशी तुमच्या डोळ्यांना इजा करू शकते. हां, उतरताना एवढा त्रास नाही होणार. नाही होत. तर माने, वैभव माने, सांगा माने, तुमचा अनुभव सांगा आम्हाला. खूप अवघड ट्रेक आहे, सोपं नाही आहे. एवढा अवघड वाटतं तुम्हाला? माझा हा पहिला ट्रेक असून एवढा अवघड ट्रेक वाटते मला. तुम्ही तर म्हणला फिरलात तुम्ही खूप. गड किल्ले नव्हते फिरलो, बाकीच्या गोष्टी फिरलो आहेत. काय नाही झालं, राहिलं काय. इकडनं एक रस्ता जातो, हा वरती जातो आणि हा काय बाले किल्ला, गडचा इकडे माथा. किल्ला आहे का? तर मित्रांनो, गडाच्या वरच्या भागामध्ये ती रोप लावलेली आहे. रोपेला ते हे असू शकतात हा माने, एवढं पण ताण देऊ नको त्यावरती. निसरडे पाय वाट्या बघ, तुझ्या पायाखाली पाणी आहे आणि तारेला स्पाईक असले असतात, त्यासाठी नीट बघून पकड. वैभव हा पहिल्यांदाच माझ्याबरोबर सह्याद्रीत फिरण्यासाठी आला होता व येण्या अगोदरच त्याने अट घातलेली की त्याला कोणत्याही प्रकारची ट्रेकिंग वगैरे करायची नाही. पण येथूनच 10 किलोमीटर अंतरावर कैलासगड असल्याने मलाही राहवलं नाही व कसा तरी वैभवला ट्रेकसाठी तयार केला. आता ऑलमोस्ट आपण गडावरती पोचणारच आहोत. तर मित्रांनो, तिथं दिसते ही पायवाट आपल्याला. हेच रस्ते पावसाळ्यात समजणं अवघड असतं. गर्द झाडे असल्यामुळे लांबून रस्ता दिसतही नाही आपल्याला. इथं घसरत झाले बरं का. मित्रांनो, इकडून पूर्ण माती निघालेली आहे रस्त्याच्या मार्गातली.
आज सुट्टी माझी. तर मित्रांनो, आम्ही 1 तासाच्या चढाईनंतर आम्ही आता पोचलेलो आहे कैलासगडवरती आणि तुम्ही आमच्या वैभव मानेला मागं बघू शकता. काय झालं माने, थकला? आणि गडावरचा खूपच सुंदर असा नजारा. इकडे ध्वज फडकत आहे आणि खूपच सुंदर नजारा आपल्याला बघायला भेटतो इथून गडावरून. या गडावरील टाक्यांवरून हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेला असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख इसवी 1706 मध्ये शंकरजी नारायण सचिवांनी हनुमंतराव फाटकांना लिहिलेल्या पत्रात मिळतो. या व्यतिरिक्त या किल्ल्याचा अधिक इतिहास उपलब्ध नाही. किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत 1 तासाचा ट्रेक केल्यावर आपण पोचतो किल्ल्याच्या माथ्यावर. माथ्यावर पोचल्यानंतर उजव्या बाजूस दिसते ते किल्ल्यावरील भगवा झेंडा, तर डाव्या बाजूस आहे गडावरील शिवलिंग, ज्या मंदिराचे काम काही वर्षापूर्वीच पूर्णत्वास आले आहे. तर मित्रांनो, इकडून आपण वरती येताच आपल्याला इकडे एक बोर्ड दिसतो. इथं लिहिलेलं आहे की शिवलिंगाकडेचा जाण्यासाठीचा हा मार्ग, त्याचा हा बोर्ड आहे. आणि गडावरची खूपच सुंदर अशी तुम्ही फुलं बघू शकता, व्हाईट कलरची मस्त दिसत आहेत गडावर. बघा, वैभव खूपच घाईघाईमध्ये निघतो आहे, कारण आम्हाला पाऊस येण्याच्या अगोदर इकडं परतीचा प्रवास करायचा आहे. कारण तुम्ही बघू शकता ही वाट निसरडी आहे आणि आता वाजलेले आहेत 3:45, 4:30 किंवा मॅक्झिमम 5 वाजेपर्यंत आपल्याला खाली गाड्यांपाशी पोहोचायचं आहे. आणि ही बघू शकता तुम्ही गर्द झाडी. तर मित्रांनो, शंकराचं मंदिर, महादेवाच्या मंदिराकडे जाताना हा अजून एक फलक लागतो जिथं पाण्याचे टाके लिहिलेलं आहे. आपण पहिला महादेवाचं दर्शन घेऊया, तिकडून आपण टाईम असेल तर पाण्याचे टाके पाहूया. गडावर चढण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे तो खिंडीतून, तर दुसरा आहे खिंडीच्या अर्धा किलोमीटर आधी, जो गुहेच्या वाटेने गडावरती जातो. पण ही वाट पावसाळ्यात आणखीनच बिकट असू शकते. तर मित्रांनो, हे काही गडावरचं बांधकाम आहे जे वाढलेल्या झाडांमुळे पावसाळ्यातल्या दिसेना झालं आहे. आणि इकडं समोर आहे महादेवाचं मंदिर गडावरील. आणि तुम्ही वातावरण बघू शकता, जेव्हा आपण सकाळी निघालो होतो त्या टायमाला पूर्णपणे ऊन होतं आणि ढग आकाशामध्ये दाटायला सुरुवात झालेल्या आहेत. त्यासाठी आपल्याला जेवढा लवकर इथून निघता येईल तेवढं आपण निघण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपल्याला टाईम जास्त नाही आहे आणि आपण कैलासगडसाठी प्लॅनही करून आलेलो नव्हतो. तर आता आपण या शिवलिंगाकडे आलेलो आहोत. शंभो बम बम भोले. जय भोलेनाथ. पूर्वी येथे फक्त शिवपिंड होते, पण सह्याद्री प्रतिष्ठानाच्या वतीने येथे हे खूपच सुंदर असं मंदिर उभारले गेले आहे. तर मित्रांनो, शिवलिंगाकडनं आल्यानंतर डाव्या हाताला इथे गुहेकडचा बोर्ड लावलेला आहे. म्हणजे एकंदरीत गडावरती एक छोटीशी गुहा असू शकते. पायवाट बघा, पूर्णपणे मळलेली आहे पायवाट, समजणं खूपच अवघड. तर मित्रांनो, इकडेही गुहेकडचा हा दुसरा फलक लावलेला आहे.
सांभाळून ये सर. काही इकडे झाडापाशी असेल मे बी, झाडापाशी. हे पाहू शकता तुम्ही गुहेकडचा मार्ग आहे. ॲक्च्युली खूप असा खाली जावं लागेल असं वाटतं आहे. त्यासाठी आपण बराच खाली न जाता, आणि निसरडी वाट पण आहे, पूर्ण माती मळलेली आहे, त्यासाठी आपण परत जाऊया. उन्हाळ्यामध्येच ट्रेक करणं कधी बेटर. खूपच निसरडा मार्ग असल्यामुळे गुहेकडे जाणं टाळलं व पुढे निघालो परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, मंदिरासमोर इथे एक आम्ही जातानाही पाहिलं होतं चौकट दिसते, एक कुंपण. इथेही काहीतरी अवशेष असणार, पडीक वाड्याचे गडावरील शक्यतो. सध्या तरी काय आहे हे आम्हालाही माहीत नाही, पण काही ना काहीतरी असणार. तर इकडं पाण्याच्या टाक्याचंही लावलेलं आहे, पण आपला खूपच पुढं जावं लागेल पाण्याचे टाके पाहण्यासाठी. जसं आपण गुहेसाठी बोललो होतो, येस, आपल्याला खूपच पुढं जावं लागेल. शक्यतो तिकडे कुठेतरी पाण्याचे टाके असतील, त्यासाठी आपण ते अवॉइड करणार आहोत. कारण वाट खूपच निसरडी आहे पावसामुळे. आत्ता 2 दिवस झाले पाऊस नाही आहे, त्यासाठी तुम्ही बघू शकता मातीवरती शेवाळ साचलेला आहे, स्लिपरी होतं. आणि अशा वेळी आपल्याला असल्या ठिकाणी जाणं टाळणं पाहिजे. उन्हाळ्यात परत कधी ना कधी आपण येण्याचा इथे प्रयत्न करूच. बघा, हे दिसतंय, हे आहे मातीवरती साचलेला शेवाळ. तर मित्रांनो, हा आहे किल्ले कैलासगडावरचा ध्वज, जो पूर्णपणे फाटलेला आहे वाऱ्यांमुळे. गडावरून मुळशी डॅम व आजूबाजूचा सुंदर परिसर आपल्या दृष्टिक्षेपात पडतो. जर वातावरण सुंदर असेल तर आपण कैलासगडवरून घनगड, तैलबैला, सुधागड व सरसगडही पाहू शकतो. तर मित्रांनो, आता आपण किती वाजलेले आहेत, 4:45. तर आपण आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे किल्ले कैलासगडवरून. पाहूया आपल्याला उतरण्यासाठी किती वेळ लागतो. आणि तुम्हाला जसं येताना मी सांगितलंच की वाट खूप निसरडी झालेली आहे पाण्यामुळे. शेवाळ जमलेला आहे रस्त्यांमध्ये, आणि काही ठिकाणी रस्ता ढासळलेला सुद्धा आहे, माती पूर्ण ढासळलेली आहे. तर पाहू किती उशीर लागतो आपल्याला खाली पोचण्यासाठी. तर मित्रांनो, फायनली आता वाजलेले आहेत 4:45. आम्ही 4:45ला गड उतरण्यास सुरुवात केली होती, आणि 1 तासात आम्ही उतरलेलो आहे. आणि सांभाळून या गडासाठीचा हा रस्ता पाण्याने आणि चिखलाने, शेवाळने पूर्णपणे भरलेला आहे. त्यासाठी उतरताना खूपच काळजी घ्यावी लागते. वो या बापरे, हा माने, तुझा एक्साइटमेंट दाखव बाबा, शेवटी उतरलास. फिर जरा, फिर जरा. काय खराब झालं. मानेला खूप भीती वाटत होती आज उतरताना. किल्ला कैलासगडचा हा ट्रेक आज कंप्लीट केलेला आहे आपण. कोण होता रे? तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.